102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. ऐकूया शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम ग्रामायण. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. ग्रामायण या आपल्या खास कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शननं त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. मंडळी, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात सध्या परिस्थितीत सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर प्रमोद मगर, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण सध्या परिस्थितीत सोयाबीन पिकाचे करावयाचे व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रमोद मगर, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांच्याशी बातचीत करणार आहोत. आणि मंडळी, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की सध्या जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आपण सोयाबीन पिकाचं कसं व्यवस्थापन करावं, कशी काळजी घ्यावी याविषयी. तर सुरुवातीला मगर सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार सर, मला सांगा की हे जे वातावरण आहे ते सोयाबीन पिकासाठी कसं आहे? निश्चितपणे आपण गेल्या 7-8 दिवसापासून बघतोय की सतत पाऊस पडत आहे. बऱ्याच ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि सद्य परिस्थितीमध्ये शेतामध्ये काही ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याला शेतामध्ये पाणी साचलेलं दिसत आहे. पाण्याचा योग्य निचरा तिथे होताना दिसत नाही आहे. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये सर्वप्रथम शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील अतिरिक्त साचलेलं पाणी हे शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करणं अतिशय गरजेचं आहे. आणि जर असंच पाणी जर आपल्या शेतामध्ये साचून राहिलं तर तिथे सोयाबीन पिकाच्या झाडांना मुळांना अन्नद्रव्याची उचल तिथून करता येणार नाही किंवा त्यांना हवेशीर वातावरण तिथे राहणार नाही. आणि वळणसार परिस्थिती नसल्यामुळे त्याचा सोयाबीन पिकावर अनिष्ट असा परिणाम होऊ शकतो. त्यामध्ये सोयाबीन पीक पिवळं पडणे असेल किंवा त्याच्यामध्ये मुळकूज रोग आहे किंवा खोडकूज रोग आहे किंवा या व्यतिरिक्त जर आपण बघितलं काही एरियल ब्लाईट यासारखे सुद्धा करपा रोग आहेत किंवा शेंगेवरील डाग किंवा शेंगेवरील करपा, खोडावरील डाग, खोडावरील करपा या पद्धतीचे रोग हे वेगवेगळ्या बुरशींच्या माध्यमातून पसरू शकतात. त्यामुळं आपल्या शेतातील अतिरिक्त साचलेलं पाणी ते आपण आपल्या शेतातून काढून टाकण्याची, विल्हेवाट लावण्याची व्यवस्था आपण तिथे करणं गरजेचं आहे. सध्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की जिथे पाणी साचलेलं आहे त्या भागामध्ये आपल्याला सोयाबीनवरील मुळकूज आहे, कॉलर रॉट किंवा आपण त्याला चारकोल रॉट असं म्हणतो,
तर या रोगांचा एकंदरीत वेगवेगळ्या रोगांचा तिथे प्रादुर्भाव आपल्याला काही ठिकाणी झालेला दिसतो. तर त्या अनुषंगानं सद्यस्थितीमध्ये मी जसं सांगितलं तर पाण्याचा निचरा करणं गरजेचं आहे. जर प्रादुर्भाव कमी असेल तर अशी रोगग्रस्त जी रोपे आहेत, झाडं आहेत, ती आपण नष्ट केली पाहिजेत. आणि ज्या भागामध्ये हा प्रादुर्भाव आढळत आहे त्या भागामध्ये ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची जवळपास 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे रोगग्रस्त भागामध्ये आळवणे आपल्याला झाडांना करता येईल, जेणेकरून आपल्याला या रोगाचा प्रसार तिथे थांबवण्यास मदत मिळेल. या व्यतिरिक्त या रोगाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून कार्बेंडॅझिम 12% अधिक मँकोझेब 63% हे संयुक्त बुरशीनाशक 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये आपल्याला सोयाबीन पिकामध्ये वापर करता येईल. किंवा फ्लुक्झा पायरॉक्झाईड अधिक पायराक्लोस्ट्रोबिन हे एक संयुक्त बुरशीनाशक आहे, ते 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये आपल्याला सोयाबीनमध्ये फवारणी करता येईल. काही ठिकाणी आपण बघतोय की शेंगांवरील सुद्धा डाग किंवा शेंगांवर आपल्याला करपासारखं परिस्थिती दिसत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण टेबुकोनॅझोल 10% अधिक सल्फर 65% हे संयुक्त बुरशीनाशक 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी किंवा 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये आपण तिथे फवारणी करू शकतो. त्यामुळं आपल्या शेतामध्ये सोयाबीन पिकामध्ये कोणत्या प्रकारची परिस्थिती आहे ते समजून आपण निर्णय घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि मी जे बुरशीनाशकं आपल्याला सांगितलेली आहेत ही केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांच्या शिफारशीनुसार आहेत. बऱ्याच ठिकाणी आपल्याला सोयाबीनवरील पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव झाल्याचं तिथं दिसत आहे. त्यामुळं अशा ठिकाणी जिथे आपल्याला मोजकी 5-10 झाडं पिवळा मोझॅक या विषाणूग्रस्त रोगाने ग्रस्त झालेली असतील तर ती वेळीच आपण उपटून नष्ट जर केली तर त्या विषाणूजन्य रोगाचा शिरकाव आपल्या शेतामध्ये झाडांमध्ये पसरणार नाही. कारण या पिवळा विषाणूजन्य जो मोझॅक आहे या रोगाचा प्रसार करण्याचं काम पांढरी माशी ही रस शोषण करणारी कीड करत असते. त्यामुळे या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनाकरता शेतकरी बांधवांनी खरं तर पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करायला हवा. परंतु आता या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलेलं आहे की सोयाबीन पीक आता त्याच्यातले सोयाबीन पिकामध्ये शेंगेमधला दाना हा भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करता येणार नाही. परंतु अशी रोगग्रस्त झाडं आपण वेळीच उपटून जर नष्ट केली आणि ॲसिटामेप्रिड 25% अधिक बायफेन्थ्रिन 25% WG हे संयुक्त कीटकनाशक 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणामध्ये जर आपण फवारणी केली तर सोयाबीन पिकावरील पांढऱ्या माशीचं व्यवस्थापन तिथे आपल्याला करता येईल. परिणामी आपल्याला पिवळा मोझॅक या रोगाचा सुद्धा तिथं बंदोबस्त करण्यास मदत मिळेल. एकदा या विषाणूजन्य रोगाची लागण झाली की नंतर मात्र आपल्याला कुठलीही फवारणी करून त्या पिकामध्ये त्या रोगाचं नियंत्रण करता येत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य रोगग्रस्त झाडं दिसताच ती वेळीच उपटून ते नष्ट करणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण बघतोय की काही भागांमध्ये होमणी अळीचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीतच सोयाबीन पिकामध्ये यावर्षी आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला होमणी अळीचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. सततचा पडणारा पाऊस त्यामुळं हा होमणी अळीचा प्रादुर्भाव मात्र थोडा कमी झालेला दिसतो. परंतु काही ठिकाणी अजूनही या होमणी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला होताना दिसत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जर होमणी अळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकांमध्ये होत असेल तर अशा वेळेला मेटारायझियम ॲनिसोप्ली ही जैविक बुरशीजन्य कीटकनाशक सर्वसाधारणपणे 5 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये आपल्याला आळवणी करता येईल. किंवा मेटारायझियम ॲनिसोप्ली 1 लिटर किंवा 1 किलो प्रति एकर याप्रमाणे आपल्याला चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून प्रति एकरी आपल्याला शेतामध्ये त्याचा वापर करता येईल, जेणेकरून आपल्याला या होमणी अळीचं जैविक पद्धतीनं सुद्धा कीड नियंत्रण तिथे करता येईल. त्यानंतर जर जिथे होमणी अळीचा प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीच्या वरती आहे त्या ठिकाणी आपल्याला केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांच्या शिफारशीनुसार एखाद्या कीटकनाशकाची तिथे आळवणी तिथे आपल्याला करता येईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या सोयाबीन पिकामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे ती समजून आपण जर का या पद्धतीनं जर व्यवस्थापन केलं तर आपल्याला आपल्या सोयाबीन पिकाचं व्यवस्थापन हे
कमी खर्चामध्ये आपल्याला योग्य पद्धतीनं करता येऊ शकतं. सर, बऱ्याच ठिकाणी मी बघते म्हणजे बाहेर जाताना की जी सोयाबीन आहे, सोयाबीनवर असे ठिपके म्हणजेच छिद्र पडले आहेत काही, तर त्याचं काय कारण असू शकतं? निश्चितपणे काही ठिकाणी आपण जर बघितलं तर सोयाबीन पिकामध्ये काही प्रमाणात तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचा सुद्धा प्रादुर्भाव काही ठिकाणी होताना दिसत आहे. कारण सतत पडणारा पाऊस, त्यानंतर ढगाळ वातावरण, या परिस्थितीमध्ये तंबाखूवरील पाने खाणारी अळीचा सुद्धा कुठेतरी हा प्रादुर्भाव होत असेल. त्याचबरोबर हिरवी अळी आहे किंवा उंट अळी आहे, या प्रकारच्या किडींचा सुद्धा प्रादुर्भाव तिथे होऊ शकतो. त्या अनुषंगानं शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची पाहणी नीट करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार जी परिस्थिती असेल, समजा या अळ्यांचा प्रादुर्भाव जर तिथं दिसत असेल तर अशा परिस्थितीमध्ये केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांच्या शिफारशीनुसार क्लोरानट्रॅनिलीप्रोल 18.5% SC 3 मिली प्रति 10 लिटर पाणी या कीटकनाशकाचा वापर आपल्याला तिथं करता येईल. सर, शेवटी जाता जाता मला सांगा की शेतकरी बांधवांनी आणखी इतर पिकांची काळजी घेण्यासाठी काय करावं? आता या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की ढगाळ वातावरण आणि बऱ्याचशा ठिकाणी येलो अलर्ट आहे, रेड अलर्ट आहे, कुठे कुठे ऑरेंज अलर्टसुद्धा आहे. तर या अनुषंगानं आपल्या शेतामध्ये अतिरिक्त जे साचलेलं पाणी आहे ते आपण शेताबाहेर काढणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणतीही उपाययोजना करण्यापूर्वी आपल्या शेतात साचलेलं अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. जमीन वरळसर आली की त्यानुसार नंतर मग आपण आपल्या योग्य त्या पीक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब तिथं आपल्याला करता येईल. विशेषतः कापूस पिकाच्या बाबतीमध्ये शेतकरी बांधवांनी एक लक्षात घ्यावं, जिथे पाणी साचलं असेल तिथे आकस्मिक मर या विकृतीचा सुद्धा आपल्याला तिथे लागण झालेली दिसते. तर अशा परिस्थितीमध्ये कॉपर ऑक्झी क्लोराईड 25 ग्रॅम अधिक युरिया 150 ग्रॅम या पद्धतीने प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे झाडाला आळवणी करणं गरजेचं आहे. आणि झाडांना आळवणी करत असताना आपल्या पायाच्या 2 बोटामध्ये कपाशीचं खोड बुंधालगतचा भाग पकडून त्याला आपण जर तिची माती जर दाबली आणि त्यानंतर जर आळवणी केली तर प्रति झाड 100 मिली पाणी जर आपण तिथे टाकू शकलो तर आपल्याला बऱ्याच अंशी ह्या आकस्मिक मर या विकृतीचा बंदोबस्त तिथं करता येईल. या व्यतिरिक्त आपण बघतोय की शेतकरी बांधव निरनिराळ्या वाढ संजीवकांचा वापर करत आहेत किंवा कीटकनाशकांचा वापर करत आहेत किंवा बुरशीनाशकांचा वापर करत आहेत. बऱ्याच वेळेला वेगवेगळी रसायनं मिसळूनसुद्धा फवारणी केली जाते. तर त्या अनुषंगानं शेतकरी बांधवांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण या वेगवेगळ्या रसायनांची मिश्रण करून जर आपण फवारणी केली तर त्यातून आपल्यालासुद्धा विषबाधा होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी वेगवेगळ्या रसायनांचं मिश्रण करून फवारणी करणं हे प्रकर्षानं टाळलं पाहिजे. फवारणीसाठी जे आपण पाणी वापरणार आहोत त्या पाण्याचा सामूसुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. फवारणीसाठी जे वापरलेलं पाणी आहे त्या पाण्याचा सामू हा 6 ते 7 दरम्यान असणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून आपण जी फवारणी करत आहोत ती अतिशय प्रभावी आपल्याला तिथे त्याचे परिणाम मिळतील. त्याचबरोबर रसायनांची किंवा कीटकनाशकांची, बुरशीनाशकांची, तणनाशकांची फवारणी करत असताना अंगरक्षक साधनांचा वापर करून फवारणी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये अंगरक्षक साधनं जर आपण वापरली नाही तर त्या फवारणीचे दुष्परिणाम आपल्यावर सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी एका वेळेला एका रसायनाची फवारणी करा. केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांच्या शिफारशीनुसार जर ते शिफारशीत कीटकनाशक किंवा रसायन असेल तर त्याचा वापर शिफारशीत मात्रेमध्ये करा. त्यात कोणतेही इतर घटक मिसळून फवारणी करणं आपण टाळावं. आणि या पद्धतीनं जर आपण आपल्या पिकांचं व्यवस्थापन केलं आणि त्यामध्ये आपल्याला कोणत्याही रसायनांची मिश्रण करून फवारणी करण्याची जर वेळ आपल्यावर आली नाही तर बऱ्याच अंशी आपला खर्चही तिथे वाचू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती की त्यांनी वेगवेगळ्या रसायनांचं मिश्रण करून फवारणी करणं टाळा आणि अंगरक्षक साधनांचा वापर करूनच फवारणी करा. धन्यवाद. तर सर, आज आपण इथे आलात आणि सध्या परिस्थितीत सोयाबीन पिकाचे करावयाचे व्यवस्थापन या विषयावर अगदी सखोल माहिती दिली, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण सध्या परिस्थितीत सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन याविषयी
डॉक्टर प्रमोद मगर, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए. फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं. अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. मंडळी, कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे घटक याविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, पिकांचे उत्पादन कमी होऊ न देता जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांद्वारे करावे लागणारे पीक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन यालाच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असे म्हणतात. म्हणजे ज्या सर्व प्रकारच्या स्रोतांपासून अन्नद्रव्ये उपलब्ध होतात यांचा अवलंब करून अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढवून आणि जमिनीची सुपीकता टिकवून पीक उत्पादनात वाढ करणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक खतांचा एकत्रित वापर, सेंद्रिय पदार्थांचे चक्रीकरण आणि योग्य पीक पद्धतींचा अवलंब करून पिकास अन्नद्रव्ये पुरविणाऱ्या पद्धतीस एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असे म्हणतात. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणालीत प्रत्येक संसाधनांचा एक किंवा अधिक पीक पद्धतींचा अवलंब करून खतातील अन्नद्रव्यांचा जास्तीत जास्त वापर करणे शक्य होते. अन्नद्रव्यांचा तसेच टाकाऊ सेंद्रिय पदार्थ आणि पिकांच्या अवशेषांचे कंपोस्ट किंवा इतर पद्धतीने पुनर्चक्रीकरण करून मातीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मात सुधारणा घडवून आणता येते. एकात्मिक पद्धतीत अन्नद्रव्य पुरवठा करणारे घटक याप्रमाणे: कंपोस्ट आणि गांडूळ खत प्रक्रियेद्वारे वनस्पतींचा पालापाचोळा आणि टाकाऊ पदार्थांचा अन्नद्रव्यांसाठी पुनरुपयोग करणे, नत्र, स्फुरद आणि पालाशची उपलब्धता वाढविण्यासाठी जैविक खतांचा म्हणजेच जीवाणू संवर्धनांचा वापर करणे, संतुलित खतमात्रा देणे म्हणजेच माती परीक्षण करून शिफारशीत खतमात्रा देणे, हिरवळीचे खते, निळे हिरवे शेवाळ आणि ॲझोलाचा पिकासाठी उपयोग करणे, पीक फेरपालट आणि आंतरपिकामध्ये द्विदल वनस्पतींचा समावेश करणे, शेतातील पीक अवशेष किंवा टाकाऊ पदार्थांपासून कंपोस्ट खत तयार करून त्यांचा वापर करणे आणि कारखान्यातील म्हणजेच उदाहरणार्थ साखर किंवा तेलघाणी, टाकाऊ पदार्थ, प्रेसमड केक इत्यादींचा खत म्हणून वापर करणे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आत्ताच आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे घटक याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी आणि त्यावरील उपाययोजना. शेतकरी बंधू भगिनींनो, यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की कीटकनाशके फवारणी करताना योग्य ती काळजी घ्यायची आहे आणि काही बाधा झाल्यास त्यावर उपाययोजना करायची आहे. ते याप्रमाणे: मंडळी, पीक सुरक्षा उत्पादनाचे सुरक्षित प्रयोगाचे 5 सुवर्ण नियम आहेत. ते याप्रमाणे: औषधाचा उपयोग करण्यापूर्वी त्यावर छापील सुरक्षा आणि उपयोगी माहितीपत्रके वाचन करावे तसेच समजून घ्यावे. आवश्यक काळजी म्हणून प्रशिक्षित झालेल्या फवारणी करणाऱ्या व्यक्तीचीच फवारणीसाठी निवड करावी. औषधाची फवारणी करताना उपयुक्त वैयक्तिक सुरक्षा किटचा वापर करावा. आवश्यक सर्व वैयक्तिक सुरक्षित उपकरणांची खरेदी करावी. औषधाचा वापर करण्यापूर्वी तपासून घ्या की आपला फवारणी पंप व्यवस्थित काम करत आहे की नाही. प्रत्येक वेळी फवारणी झाल्यानंतर फवारणी पंप तपासून घ्या.
औषधाचा वापर करताना त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर तर होत नाही ना, यासाठी नेहमी सतर्क राहावे. नेहमी दिलेल्या मात्रेमध्येच औषधाची फवारणी करावी. औषधाचा वापर करण्यापूर्वी आणि नंतर नेहमी वैयक्तिक स्वच्छता चांगली ठेवावी. फवारणी झाल्यानंतर हात स्वच्छ धुवावे, तसेच रोज आंघोळ करावी. शेतकरी बंधू भगिनींनो, आता ऐकूयात बाधित व्यक्तीची कशी काळजी घ्यायची याविषयी. मंडळी, कीटकनाशकांची पोटातून त्वचा, डोळे, श्वसनेंद्रिये इत्यादीद्वारे विषबाधा होऊ शकते. विषबाधा झाल्यास बाधित व्यक्तीस अपघात स्थळापासून दूर न्यावे. त्याच्या अंगावरील कपडे बदलून टाकावे. त्याचे शरीर किंवा बाधित भाग ताबडतोब स्वच्छ धुवून टॉवेलने पुसावा. कीटकनाशक पोटात गेलेले असल्यास बाधित व्यक्तीस ताबडतोब ओकारी करण्याची उपाययोजना करावी. रोग्याला पिण्यासाठी दूध तसेच विडी, सिगारेट किंवा तंबाखू देऊ नये. घाम येत असल्यास टॉवेलने पुसावे. थंडी वाजत असेल तर त्याच्या अंगावर पांघरून द्यावे. श्वासोच्छवास योग्य रीतीने सुरू आहे का ते तपासावे. श्वासोच्छवास अनियमित किंवा बंद झाल्यास त्वरित त्याच्या तोंडाला तोंड लावून कृत्रिम श्वासोच्छवास सुरू करावा. झटके येत असल्यास त्याच्या दातामध्ये मऊ कापडाची छोटी गुंडाळी टाकावी. रोगी बेशुद्ध पडल्यास त्याला शुद्धीवर आणावयाचे प्रयत्न करावे. बेशुद्ध रोग्यास काहीही खाऊ घालण्याचे प्रयत्न करू नये. रोग्यास त्वरित कीटकनाशकांच्या माहिती पत्रकासह डॉक्टरांना दाखवून त्यांच्या निगराणीत उपचार सुरू करावे. रोगी बरा झाल्यावर त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना केले आहे. तर मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार.